हाय एव्हरीवन. आज आपण ऑटोमेशन टेस्टिंग या टॉपिक विषयी या ठिकाणी बघणार आहोत. मुळात मॅन्युअल टेस्टिंगचा सिलेबस संपल्यानंतर जावा रिलेटेड काही कन्सेप्ट त्या ठिकाणी तुमच्या साइड बाय साइड शिकणं चालू आहे, राईट. तसं UPS कन्सेप्ट त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इनहेरिटन्स पाहिलेलं आहे, पॉलिमॉर्फिझम काय असतं हे पण पाहिलंय, इनकॅप्सुलेशन काय असतं, त्याच्यासोबत अबस्ट्रॅक्शन काय असतं, राईट. म्हणजे इंटरफेस आणि अबस्ट्रॅक्ट क्लास आणि इनहेरिटन्स कशा रीतीनं त्या ठिकाणी ऑकर होतं, या सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती आहे, राईट. मग पुढचा जो काही पोर्शन असेल, की आपण जी काही ऑटोमेशन टेस्टिंग या ठिकाणी शिकणार आहोत, इम्प्लिमेंट करणार आहोत, ती युझिंग सेलेनियम वेब ड्रायव्हर विथ जावा याचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी ऑटोमेशन टेस्टिंग शिकायची आहे. ठीक आहे. ऑटोमेशन टेस्टिंग जी काही आपल्याला बघायची आहे ती युझिंग सेलेनियम वेब ड्रायव्हर विथ जावा बाइंडिंग. ठीक. याचा वापर करून ऑटोमेशनची स्क्रिप्ट्स त्या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे. तर आता हा स्क्रिप्ट्स वर्ड सुद्धा तुमच्यासाठी नवीन असेल, म्हणजे ज्या काही टेस्ट केसेस तुम्ही मॅन्युअली लिहिता, लिहिलेल्या टेस्ट केसेसच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्याला प्रोग्राममध्ये कन्वर्ट करणं, याला आपण स्क्रिप्ट्स म्हणतो, टेस्ट स्क्रिप्ट्स. ठीक आहे. ती कशा रीतीनं बनवायची याच्याविषयी आपल्याला बघायचं. मुळात ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय या गोष्टीला बघणं गरजेचं आहे, राईट. जेव्हा ऑटोमेशन टेस्टिंगला कशा रीतीनं डिफाईन करता येईल, तर याची डेफिनेशन जर सांगायची झाली, याच्याविषयी आपण सांगू शकतो की टेस्टिंग एनी ऍप्लिकेशन फीचर विथ द हेल्प ऑफ ऑटोमेशन टूल. एखाद्या ऍप्लिकेशनचं जे काही फीचर आहे ते तुम्ही ऑटोमेशन टूलचा वापर करून टेस्ट करताय, त्याला आपण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतो. मग मार्केटमध्ये असे कोणकोणते ऑटोमेशनचे टूल आहेत ज्याचा वापर करून आपण ऑटोमेशन टेस्टिंग इम्प्लिमेंट करू शकतो? तर त्याच्यामध्ये साही नावाचा एक टूल आहे. साही प्रो नावाचा एक टूल मार्केटमध्ये अवेलेबल पाहायला मिळेल तुम्हाला. सेलेनियम आहे, ज्याचा वापर करून आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंग या ठिकाणी इम्प्लिमेंट करायची. रेनोरेक्स सारखा टूल आहे, डेस्कटॉप ऍप्लिकेशन ऑटोमेट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. केपीएम टूल आहे, जो की मोबाईल ऑटोमेशन टेस्टिंगसाठी वापरला जातो. प्रोटेक्टर असेल, राईट. मल्टिपल टूल्स मार्केटमध्ये जे काही मल्टिपल ऑटोमेशनशी रिलेटेड टूल्स आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मग ह्या मल्टिपल टूल्स पैकी एका टूलचा वापर करून ज्यावेळेस आपण एखाद्या फीचरला टेस्ट करतोय, तर त्याला आपण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतो. ठीक आहे. मग एखाद्या ऑर्गनायझेशनला मुळात ऑटोमेशन टेस्टिंगची गरज का पडते? ऑटोमेशन टेस्टिंग प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करण्याची गरज का पडते? म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म करताय, तर ह्या मॅन्युअल टेस्टिंगचे असे कोणते डिसएडव्हान्टेजेस आहेत जेणेकरून त्या ठिकाणी ऑटोमेशन टेस्टिंग इम्प्लिमेंट करावं लागतंय? तर ह्या मॅन्युअल टेस्टिंगच्या डिसएडव्हान्टेजेस विषयी जर डिस्कस करायचं झालं, तर त्याच्यामध्ये जो पहिला पॉइंट येतोय तो आहे रिक्वायर्ड मोर रिसोर्सेस. मॅन्युअल टेस्टिंग जर त्या ठिकाणी परफॉर्म करायची झाली तर रिसोर्सेस त्या केसमध्ये जास्त लागतात. याच्या सोबतच रिग्रेशन टेस्टिंग असेल
रिग्रेशन टेस्टिंग असेल. तर रिग्रेशन सारखी टेस्टिंग ही मॅन्युअल मध्ये टाइम कन्झ्युमिंग आहे, राईट. तर मॅन्युअल मध्ये तुम्ही शिकला असाल रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय. तर रिग्रेशन टेस्टिंगची डेफिनेशन कशी सांगता येईल, की जी काही नवीन फंक्शनॅलिटी डेव्हलप केली आहे डेव्हलपरनं, जिला आपण टेस्ट पण केले, त्या नवीन डेव्हलप झालेल्या फंक्शनॅलिटीचा, फीचरचा इम्पॅक्ट ऑलरेडी डेव्हलप असणाऱ्या मॉड्यूलवर काही पडलाय का, हे टेस्ट करण्याचं काम आपण रिग्रेशन टेस्टिंग मध्ये करत असतो. म्हणजे ज्या वेळेस नवीन डेव्हलपमेंट झाल्यानंतर, टेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर, कोड प्रोडक्शनला जायच्या अगोदर जी काही टेस्टिंग त्या ठिकाणी परफॉर्म केल्या जाईल ती रिग्रेशन टेस्टिंग असेल. आपण नवीन डेव्हलपमेंटचा इम्पॅक्ट ऑलरेडी डेव्हलप मॉड्यूलवर चेक करण्याचं काम हे रिग्रेशन टेस्टिंग मध्ये करत असतो. प्रत्येक ऑर्गनायझेशनकडे रिग्रेशनचे सूट्स असतील, त्याच्या अंडर लाईक ज्या काही काउंट्स असेल टेस्ट केसेसचा 200-300, तर त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करावं लागतात रिग्रेशन टेस्टिंगच्या वेळेस. मॅन्युअली त्या सगळ्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करायचं झालं तर ती प्रोसेस टाइम कन्झ्युमिंग असेल, बरोबर आहे. मग हा पॉइंट त्या ठिकाणी मॅन्युअल टेस्टिंगच्या डिसएडव्हान्टेजेस मध्ये येतो. तिसरा पॉइंट इथे येईल की क्रॉस ब्राउझर टेस्टिंग. आता क्रॉस ब्राउझर टेस्टिंग ही कॉम्पॅटिबिलिटी रिलेटेड टेस्टिंग आहे, की एखादं फीचर मल्टिपल ब्राउझरवर त्या ठिकाणी एक्झिक्यूट करणं, त्याला आपण क्रॉस ब्राउझर टेस्टिंग म्हणतो. म्हणजे एखादं फीचर आपण क्रोमवर एक्झिक्यूट करतोय, एज ब्राउझरवर एक्झिक्यूट करतोय, सफारी ब्राउझरवर एक्झिक्यूट करतोय. ह्या मल्टिपल ब्राउझरवर एक्झिक्यूट केलेल्या फीचरसाठी जी काही टेस्टिंग आपण इम्प्लिमेंट करतोय ती मुळात क्रॉस ब्राउझर टेस्टिंग असेल. पण ही टेस्टिंग मॅन्युअली जर परफॉर्म करायची म्हटली तर डिफिकल्ट आहे इम्प्लिमेंटेशनसाठी, राईट. अँड इट्स ऑल्सो टाइम कन्झ्युमिंग. ठीक आहे. म्हणजे एक टेस्ट केस आपण एका ब्राउझरवर एक्झिक्यूट करतोय, तिथं त्या ब्राउझरवर एक्झिक्युशनसाठी जर तुम्हाला 10 मिनिटं लागत असतील त्या टेस्ट केसेसच्या एक्झिक्युशनसाठी एका ब्राउझरवर, जर त्याच टेस्ट केसेसला 5 ब्राउझरवर एक्झिक्यूट करायचं असेल तर समवेअर अराउंड 50 मिनिट्स अप्रॉक्सिमेटली त्या ठिकाणी तुमचे त्या एका टेस्ट केसेसला मल्टिपल ब्राउझरवर टेस्टिंगसाठी जातील. म्हणजे नक्कीच टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस क्रॉस ब्राउझरसाठी सुद्धा मॅन्युअल टेस्टिंगद्वारे जर त्याला परफॉर्म करत असाल तर असेल. म्हणजे ओव्हरऑल जर मॅन्युअल टेस्टिंग बघितली तर तुम्ही म्हणताय रिग्रेशन टेस्टिंग ही टाइम कन्झ्युमिंग राहील, क्रॉस ब्राउझर सारख्या टेस्टिंग ह्या टाइम कन्झ्युमिंग राहतील. मग मॅन्युअली ह्या गोष्टी तुम्ही परफॉर्म करताय तर टाइम कन्झ्युमिंग असल्यामुळे जे काही टेस्ट सायकल ड्युरेशन असेल मॅन्युअल टेस्टिंग मध्ये ते ऑटोमॅटिक इन्क्रीज होऊन बसेल. टेस्ट सायकल ड्युरेशन मॅन्युअल टेस्टिंग मध्ये त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकते. हा एक त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे मॅन्युअल टेस्टिंगचा. मग हे सगळे डिसएडव्हान्टेजेस लक्षात घेता ऑर्गनायझेशन काय करतं की त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी ऑटोमेशन टेस्टिंग तिथे इम्प्लिमेंट करतो. मग ऑटोमेशन टेस्टिंग काय, त्याची डेफिनेशन काय हे तर आपण सुरुवातीला बघितलंय की टेस्टिंग एनी ऍप्लिकेशन फीचर विथ द हेल्प ऑफ ऑटोमेशन टूल, त्याला आपण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतो. मग ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन ऑटोमेशन टेस्टिंगचं त्या प्रोजेक्टसाठी करतोय, परंतु मुळात त्या ऑटोमेशन टेस्टिंगचे असे काय ऍडव्हान्टेजेस आहेत जेणेकरून याची गरज पडते, बरोबर. हा पॉइंट महत्वाचा आहे. ऑटोमेशन टेस्टिंगचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत जेणेकरून आपण ऑटोमेशन टेस्टिंग त्या प्रोजेक्टसाठी तिथे इम्प्लिमेंट करतोय. तर पॉइंट मॅन्युअल टेस्टिंग डिसएडव्हान्टेजेसच्या रिव्हर्सच असतील, की रिक्वायर्ड मोर रिसोर्सेस ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग मध्ये म्हणताय तर ऑटोमेशनच्या केसमध्ये रिक्वायर्ड लेस रिसोर्सेस.
रिग्रेशन टेस्टिंग असेल किंवा क्रॉस ब्राउझर टेस्टिंग असेल. ठीक आहे. रिग्रेशन टेस्टिंग अँड क्रॉस ब्राउझर टेस्टिंग. तर ह्या टेस्टिंग ज्यावेळेस ऑटोमेशन थ्रू आपण परफॉर्म करू तर यांना टाइम कमी लागेल एक्झिक्युशनसाठी. टाइम का कमी लागेल? कारण ज्यावेळेस ह्या टेस्ट स्क्रिप्टचं एक्झिक्युशन तुम्ही द्याल, टेस्ट स्क्रिप्ट म्हणजे काय, ज्या काही टेस्ट केसेसच्या स्टेप्स आहेत त्याला आपण प्रोग्राममध्ये कन्वर्ट करतो. त्याला मल्टिपल वेळा आपण एक्झिक्युशनला पाठवू शकतो कारण त्याची स्क्रिप्ट आहे, टेस्ट स्क्रिप्ट रेडी आहे, राईट, रियुजेबल आहे. त्याला आपण जेनकिन्सद्वारे, नाईटली रन्सद्वारे त्या ठिकाणी शेड्यूल करू शकतो, त्याचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. म्हणजे रिग्रेशन टेस्टिंग ही रिक्वायर्ड लेस टाइम मध्ये त्या ठिकाणी येईल. क्रॉस ब्राउझर सारखे टेस्टिंग सुद्धा रिक्वायर्ड लेस टाइम मध्ये येतील. म्हणजे जी काही टेस्ट केसेस तुम्हाला मल्टिपल ब्राउझरवर एक्झिक्यूट करायची, आपण त्या टेस्ट केसेसची स्क्रिप्ट बनवूया आणि आपण फक्त ब्राउझर त्या ठिकाणी ॲज अ पॅरामीटर पास करूया पुढे चालून, आणि त्या पर्टिक्युलर ब्राउझरवर ती टेस्ट केसेस काय होईल, एक्झिक्यूट होईल. म्हणजे ज्यावेळेस ऑटोमेशन टेस्टिंगच्या ऍडव्हान्टेजेस रिलेटेड काही पॉईंट येईल तर आपण सांगतोय की रिग्रेशन टेस्टिंग आणि क्रॉस ब्राउझर टेस्टिंग ह्या ऑटोमेशन मध्ये इझी टू इम्प्लिमेंट असतील, अँड लेस टाइम कन्झ्युमिंग असतील, म्हणजे लेस टाइम रिक्वायर्ड असेल एक्झिक्युशनसाठी. ज्यावेळेस आपण सांगतोय की रिग्रेशन टेस्टिंग, क्रॉस ब्राउझर टेस्टिंग ह्या लेस टाइम कन्झ्युमिंग आहेत, याचा अर्थ इथं काय पॉइंट येईल, जे काही टेस्ट सायकल ड्युरेशन आपण सांगितलं होतं की मॅन्युअल टेस्टिंग मध्ये टेस्ट सायकल ड्युरेशन हे इन्क्रीज होतं, तर ऑटोमेशन मुळे ते काय होईल, डिक्रीज होईल. ठीक आहे. जे काही टेस्ट सायकल ड्युरेशन असेल ते डिक्रीज होईल, कमी होईल. कारण रिग्रेशन सारख्या, क्रॉस ब्राउझर सारख्या टेस्टिंगसाठी तुम्हाला टाइम कमी लागतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे टोटल जे काही टेस्ट सायकल ड्युरेशन आहे ते ऑटोमेशन टेस्टिंगमुळे कमी होतं. तर हे ऍडव्हान्टेजेस आहेत ऑटोमेशन टेस्टिंगचे. मग या 3 कन्सेप्टला बघता म्हणजे मुळात ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय, मॅन्युअल टेस्टिंगचे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, ऑटोमेशन टेस्टिंगचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, या सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्यानंतर पॉइंट येतोय की ऑटोमेशन टेस्टिंग जी काही आपण इम्प्लिमेंट करतोय त्यासाठी सेलेनियमच का आपण वापरतोय, व्हाय सेलेनियम? बाकीचे जे काही मार्केटमध्ये अवेलेबल असणारे टूल आपण तिथं का वापरत नाही? मग ह्या सेलेनियम विषयी जर बोलायचं झालं तर सेलेनियम हा ओपन सोर्स टूल आहे. ओपन सोर्स म्हणजे काय, त्याला लायसन्सची गरज नाहीये, राईट, नो लायसन रिक्वायर्ड, लायसन्सची गरज नाही. मग लायसन्सची गरज नसेल, ओपन सोर्स असेल, याचा अर्थ तो फ्रीली अवेलेबल आहे, आणि फ्रीली अवेलेबल असेल तर जी काही प्रोजेक्टची कॉस्ट असेल, प्रोजेक्टचं जे काही कॉस्ट एस्टिमेशन असेल त्याच्यामध्ये याची अमाऊंट, प्राइस इन्क्लूड असेल का? नाही. ठीक आहे. ओपन सोर्स आहे, फ्रीली अवेलेबल आहे, त्याला लायसन्सची गरज नाहीये, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन वेब ऍप्लिकेशन टेस्टिंगसाठी सेलेनियमचा वापर त्या ठिकाणी करतात. म्हणून आपण सेलेनियम या टूलचा वापर करून ऑटोमेशन टेस्टिंग या ठिकाणी बघत आहोत, राईट. याच्यासोबतच आणखी काही फीचर आहेत सेलेनियमचे. तर सेलेनियम विषयी बोलायचं झालं तर हा सपोर्ट करतो मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीमला. इट सपोर्ट्स मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम्स. मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीमवर सपोर्ट आहे म्हणजे हा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, राईट. सेलेनियम प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. दुसरा पॉइंट, वेब ऍप्लिकेशन टेस्टिंगसाठी आपण सेलेनियमला वापरतोय, म्हणजेच इट सपोर्ट्स मल्टिपल
ब्राउझर्स, राईट. मल्टिपल ब्राउझरवर त्या ठिकाणी आपण सेलेनियमचा वापर करून एक्झिक्युशन देऊ शकतो. जसं क्रॉस ब्राउझरसाठी आपण डिस्कस केलं होतं. जसं मला एखाद्या स्क्रिप्टचं एक्झिक्युशन क्रोमवर द्यायचंय, एज ब्राउझरवर द्यायचंय, इंटरनेट एक्सप्लोररवर द्यायचंय, फायरफॉक्स ब्राउझरवर द्यायचंय, तर त्यासाठी हा सपोर्ट करतो. इट सपोर्ट्स मल्टिपल ब्राउझर. याच्यासोबतच नेक्स्ट पॉइंट आहे, त्याच्यामुळे सेलेनियम आपण प्रेफर करतोय कारण याची जी बाइंडिंग आहे ही मल्टिपल लँग्वेजेस सोबत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. तर इथं नेक्स्ट पॉइंट येतोय की इट सपोर्ट्स मल्टिपल लँग्वेजेस. ठीक आहे, मल्टिपल लँग्वेजला त्या ठिकाणी सपोर्ट करतोय. याचा अर्थ जावा सोबत तर आपण शिकतो, राईट, सेलेनियम विथ जावा. त्याच्यानंतर पायथन सोबत त्याची बाइंडिंग आहे, सी शार्प असेल, पर्ल असेल, रुबी असेल, अशा रीतीच्या मल्टिपल ज्या काही लँग्वेजेस आहेत, जावा स्क्रिप्ट असेल, याच्यासोबत तुम्ही सेलेनियमचा वापर करून त्या ठिकाणी ऑटोमेशन स्क्रिप्ट्स बनवू शकता. ठीक आहे, तर ह्या काही पॉइंटमुळे आपण सेलेनियम त्या ठिकाणी वापरतोय फॉर द ऑटोमेशन टेस्टिंग. मग ठीक आहे, याला आपण वाय सेलेनियम सोबत सेलेनियमचे ऍडव्हान्टेजेस पण म्हणू शकतो, राईट. दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ सेलेनियम टूल. त्याच्यामुळे आपण सेलेनियम इम्प्लिमेंट करतो. परंतु ठीक आहे, हे ऍडव्हान्टेजेस जर सेलेनियमचे असतील तर त्याच्यासोबत काही डिसएडव्हान्टेजेस पण असतील सेलेनियमचे, बरोबर आहे. तर सेलेनियमचे कोणकोणते डिसएडव्हान्टेजेस त्या ठिकाणी आहेत? तर इथं पहिला पॉइंट येतो की सेलेनियमचा वापर करून वी कॅन ऑटोमेट ओनली वेब ऍप्लिकेशन. जे काही वेब बेस्ड ऍप्लिकेशन आहेत, फक्त त्याच ऍप्लिकेशनला आपण सेलेनियमचा वापर करून त्या ठिकाणी ऑटोमेट करू शकतो. स्टँड अलोन ऍप्लिकेशन असतील, डेस्कटॉप ऍप्लिकेशन असतील, सो वी कॅन नॉट ऑटोमेट. कोणते ऍप्लिकेशन? स्टँड अलोन ऍप्लिकेशन. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं एक्झाम्पल म्हणून, तर कॅल्क्युलेटर घ्या. ठीक आहे, आपण त्याला सेलेनियमचा वापर करून त्या ठिकाणी ऑटोमेट नाही करू शकत. ठीक आहे, हा झाला दुसरा पॉइंट, डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेलेनियम. तिसरा पॉइंट या ठिकाणी सांगता येईल की कॅप्चा असेल, बरोबर आहे. कॅप्चा, आय एम नॉट रोबोटचा कॅप्चा तुम्ही बघितला असेल कधी. IRCTC ची वेबसाईट, रेल्वे रिझर्वेशन साठी जर लॉग इन करत असाल तर तिथं आय एम नॉट रोबोटचा कॅप्चा येतो, बरोबर. तर हा कॅप्चा असेल किंवा बारकोड असेल, तर कॅप्चा आणि बारकोडला सेलेनियमचा वापर करून आपण हँडल नाही करू शकत, ऑटोमेट नाही करू शकत. वी कॅन नॉट ऑटोमेट कॅप्चा अँड बारकोड. याच्यासोबतच नेक्स्ट पॉइंट येतोय डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेलेनियम मध्ये, फाईल अपलोड करणं असेल किंवा फाईल डाउनलोड करणं असेल, तर यासारखे जे काही सिनॅरिओज आहेत याच्यासाठी सेलेनियम सपोर्ट करत नाही. याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे, परंतु फाईल अपलोड आणि फाईल डाउनलोड सारख्या सिनॅरिओसाठी सेलेनियमचा वापर त्या ठिकाणी होत नाही. तर त्याच्यासाठी आपण त्याला इंटिग्रेट करतो थर्ड पार्टी टूल सोबत, ज्याचं नाव आहे ऑटोआयटी. ऑटोआयटी टूलचा वापर करून आपण फाईल अपलोड आणि डाउनलोड सारखे जर सिनॅरिओज त्या ठिकाणी टेस्ट केसेसच्या स्टेप्स मध्ये असतील, ज्याला आपल्याला ऑटोमेट करायचंय, तर त्यासाठी आपण ऑटोआयटी टूलचा वापर त्या ठिकाणी करत असतो. ऑटोआयटी वापरा किंवा रोबोट नावाचा एक क्लास आहे, याचा वापर करून सुद्धा आपण फाईल अपलोड आणि फाईल डाउनलोड सारखे सिनॅरिओज त्या ठिकाणी हँडल करू शकतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी सेलेनियमच्या डिसएडव्हान्टेजेस मध्ये येतील. तर हे सगळे पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि इथे आपण थांबतोय. तर याला आपण क्विकली रिवाइज करूया.
जी काही ऑटोमेशन टेस्टिंग आपल्याला शिकायची आहे त्यासाठी मुळात ऑटोमेशन टेस्टिंगची डेफिनेशन काय आहे, कशाला ऑटोमेशन टेस्टिंग आपण म्हणतोय, हा पॉइंट आपण बघितला. त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलंय की टेस्टिंग एनी ऍप्लिकेशन फीचर विथ द हेल्प ऑफ ऑटोमेशन टूल, त्याला आपण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतोय. मार्केटमध्ये कोणकोणते ऑटोमेशन टूल्स त्या ठिकाणी आहेत, तर त्याच्यामध्ये आपण लिस्ट पाहिली आहे. साही नावाचा टूल आहे, साही प्रो आहे, सेलेनियम आहे, रेनोरेक्स असेल, एपीएम असेल, प्रोटेक्टर असेल. तर ह्या टूलपैकी आपण सेलेनियमचा वापर करून त्या ठिकाणी ऑटोमेशन टेस्टिंग इम्प्लिमेंट करणार आहोत. परंतु ठीक आहे, याच्यासोबतच आपण डिस्कस केलं होतं की मॅन्युअल टेस्टिंगचे असे कोणते डिसएडव्हान्टेजेस तिथं आहेत जेणेकरून ऑटोमेशन टेस्टिंगची गरज पडली. तर ह्या पॉइंट विषयी डिस्कस करत असताना आपण बघितलं की मॅन्युअल टेस्टिंग मध्ये रिक्वायर्ड मोर रिसोर्सेस. याच्यासोबतच रिग्रेशन सारखी टेस्टिंग असेल, क्रॉस ब्राउझर सारखी टेस्टिंग असेल, ही टाइम कन्झ्युमिंग आहे, राईट. मग ती जर टेस्टिंग टाइम कन्झ्युमिंग मॅन्युअल मध्ये असेल तर जे काही टेस्ट सायकल ड्युरेशन असतं ते ऑटोमॅटिक मॅन्युअल टेस्टिंग मध्ये इन्क्रीज होऊन बसेल. मग हे झाले मॅन्युअल टेस्टिंगचे डिसएडव्हान्टेजेस, त्याच्यामुळे आपण ऑटोमेशन टेस्टिंग इम्प्लिमेंट करतोय. तर त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ऑटोमेशन टेस्टिंगचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत याच्याविषयी पाहणं गरजेचं राहील. मग आपण तिथं डिस्कस केलं होतं की ऑटोमेशन टेस्टिंग ज्यावेळेस आपण वापरतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायर्ड लेस रिसोर्सेस हा पॉइंट येतोय. रिग्रेशन सारखी टेस्टिंग असेल, क्रॉस ब्राउझर सारखी टेस्टिंग असेल, जी ऑटोमेशन मध्ये इझी टू इम्प्लिमेंट आहे आणि लेस टाइम कन्झ्युमिंग आहे. रिग्रेशन टेस्टिंग, क्रॉस ब्राउझर सारख्या टेस्टिंग ऑटोमेशन मध्ये टाइम त्याला एक्झिक्युशनसाठी, इम्प्लिमेंटेशनसाठी लाईक तिथं कमी लागत असेल, मुळात एक्झिक्युशनसाठी, तर अशा केसमध्ये जे काही टेस्ट सायकल ड्युरेशन असेल ते ऑटोमेशन टेस्टिंगमुळे डिक्रीज होऊन बसतं. ठीक आहे, हा एक पॉइंट येतोय कशामध्ये, ऑटोमेशन टेस्टिंगच्या ऍडव्हान्टेजेस मध्ये. मग ह्या पॉइंटला पाहिल्यानंतर आपण बघितलं होतं की आपण सेलेनियमचा वापर करून त्या ठिकाणी ऑटोमेशन टेस्टिंग इम्प्लिमेंट करतोय. परंतु सेलेनियमच का वापरायचं, व्हाय सेलेनियम, किंवा काय ऍडव्हान्टेजेस आहेत सेलेनियमचे जेणेकरून आपण त्याला तिथं वापरतोय. तर त्याच्याविषयी पहिला पॉइंट आपण इथं बघितलाय की सेलेनियम हा ओपन सोर्स टूल आहे. ओपन सोर्स आहे म्हणजे त्याला लायसन्सची गरज नाहीये. म्हणजे याची जी काही अमाऊंट आहे ही प्रोजेक्टच्या कॉस्ट एस्टिमेशन मध्ये असणार आहे का, नाही. ठीक आहे, याच्यासोबतच हा सपोर्ट करतोय मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीमला, हा सपोर्ट करतो मल्टिपल ब्राउझरवरच्या एक्झिक्युशनला, हा सपोर्ट करतोय मल्टिपल लँग्वेजेसला. हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आपण सेलेनियमचे तिथे डिस्कस केले होते. त्याच्यासोबतच नेक्स्ट पॉइंट आपण बघितलाय डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेलेनियम. डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेलेनियम मध्ये पहिला पॉइंट तिथे डिस्कस केलाय आपण की याचा वापर करून आपण फक्त वेब बेस ऍप्लिकेशन जे काही आहेत तेच फक्त ऑटोमेट करू शकतो. स्टँड अलोन ऍप्लिकेशन असतील, डेस्कटॉप ऍप्लिकेशन असतील, हे सेलेनियमचा वापर करून आपण त्या ठिकाणी ऑटोमेट नाही करू शकत. वी कॅन नॉट ऑटोमेट स्टँड अलोन ऍप्लिकेशन और डेस्कटॉप ऍप्लिकेशन. याच्यासोबतच कॅप्चा असेल, बार कोड असेल, याला सुद्धा आपण सेलेनियमचा वापर करून हँडल नाही करू शकत. फाईल अपलोड आणि डाउनलोड सारखे सिनेरिओज असतील, हे जर तुम्हाला हँडल करायचे असतील तर थर्ड पार्टी टूल AutoIT वापरावा लागेल किंवा रोबोट क्लास वापरावा लागेल. याला सुद्धा आपण सेलेनियमचा वापर करून त्या ठिकाणी हँडल नाही करू शकत. तर हे काही 4 पॉइंट्स त्या ठिकाणी आपण डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेलेनियम मध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर एवढा पोर्शन झाल्यानंतर आपण इथं थांबूयात. याच्या पुढचा जो काही पोर्शन आहे, मुळात सेलेनियम वेब ड्रायव्हरचं जे काही आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये सर्च कंटेक्स्ट इंटरफेस असेल, वेब ड्रायव्हर इंटरफेस असेल, रिमोट वेब ड्रायव्हर क्लास असेल, त्याला इनहेरिट करणारा क्रोमियम ड्रायव्हर क्लास असेल, त्या क्रोमियमला इनहेरिट करणारा क्रोम ड्रायव्हर नावाचा ब्राउझर ड्रायव्हर क्लासेस असेल, म्हणजे मल्टिपल ब्राउझर ड्रायव्हर क्लास जे काही असतील तिथं, क्रोमसाठी क्रोम ड्रायव्हर, एजसाठी एज ड्रायव्हर. तर मुळात त्याचं आर्किटेक्चर कशा रीतीनं काम करतं, ठीक आहे, इंटरफेस काय असेल, म्हणजे पुन्हा इथं तुमची उप्स कन्सेप्ट सुद्धा येणार आहे. अबस्ट्रॅक्शन मध्ये जे काही इंटरफेस आणि अबस्ट्रॅक्ट क्लास तुम्ही शिकलाय त्यातला इंटरफेस काय असतो, अबस्ट्रॅक्ट मेथड्स आपण कशाला म्हणतो, मुळात सर्च कंटेक्स्ट इंटरफेस मध्ये त्या कशा रीतीने डिफाईन असतील, कोणकोणत्या मेथड डिफाईन आहेत, वेब ड्रायव्हर इंटरफेस मध्ये कोणत्या मेथड्स डिफाईन आहेत, त्या मेथडला इम्प्लिमेंटेशन रिमोट वेब ड्रायव्हर क्लास कशा रीतीने देतोय. तर ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपण नेक्स्ट सेशन मध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबतोय. चलो, थँक्यू ऑल ऑफ यू. हॅव अ गुड डे. बाय.